नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. केएससी चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात झालेल्या सामन्यात श्री शिवाजी संघाचा सम्राटनगर स्पोर्ट्सवर 3-0 गोलने विजय. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसएल लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना झाला. पूर्वार्धात सामन्याच्या 5व्या मिनिटात सम्राटनगर संघाच्या डी मधल्या गोंधळाचा फायदा घेत संकेत साळुंखेने गोल करत श्री शिवाजी संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी सम्राटनगरच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला, मात्र त्यांना गोल करण्यात यश आलं नाही. मध्यांतरापर्यंत सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात हर्ष जरगच्या पासवर यश जांभळेची सोपी संधी वाया गेली. सामन्याच्या 64व्या मिनिटाला श्री शिवाजी मंडळाचा खेळाडू संकेत साळुंखेने दुसरा गोल करत श्री शिवाजी संघाने 2-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान सम्राटनगर संघाकडून अशिल बागवान, मोहम्मद मकानदार, मोहित घोरपडे, तेजराज माळी, निरंजन कामते, यासिन नदाफ यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी जोरदार चढाया केल्या, मात्र त्यांना यश आलं नाही. सामन्याच्या 75व्या मिनिटाला श्री शिवाजी मंडळाचा खेळाडू हर्ष जरग यांनी गोल करत श्री शिवाजी संघाने 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवली. संपूर्ण वेळेत सम्राटनगर स्पोर्ट्सच्या खेळाडूंना गोलची आघाडी कमी करता न आल्याने श्री शिवाजी संघाने सम्राटनगर स्पोर्ट्सवर 3-0 गोलने विजय मिळवला. श्री शिवाजी मंडळाकडून संकेत जरग, राज अली, हर्ष जरग, संकेत साळुंखे, इंद्रजित चौगले यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या दुपारच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात 1:30 वाजता, तर पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाझ अत्तार, कोल्हापूर.